बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भातली। संतोष देशमुख यांच्या हत्येला आज बरोबर 1 महिना झालेला आहे आणि याच निमित्तानं सर्व पक्षांचा आणखी एक मोर्चा आज पैठणमध्ये पाहायला मिळाला। आणि याच मोर्चामध्ये बोलताना सुरेश धस ज्यांनी अगदी सातत्यानं पहिल्या दिवसापासून हे प्रकरण लावून धरलेलं आहे, त्या सुरेश धस यांनी आणखी मोठमोठाले आरोप वाल्मिक कराडवरती केले आणि अन्य काही नेत्यांवर सुद्धा। खंडणी प्रकरणी सध्या वाल्मिक कराड सीआयडीच्या कोठडीत आहे आणि याच वाल्मिक कराडनं कोट्यवधींची संपत्ती, कोट्यवधींची माया जमा केल्याचंही आता समोर येत आहे। आमदार सुरेश धस यांनी कराडच्या संपत्तीची पोलखोल केली आहे। कराडची संपत्ती राज्यव्यापी असल्याचं त्यांनी म्हटलं। त्याची संपत्ती बीडमध्ये आहे, अहिल्यानगरमध्ये आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराडनं मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केल्याचा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केलाय। 2022 साली वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आलेली होती, मात्र त्यावेळीच त्याच्यावर कारवाई का करण्यात आली नाही असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित होतोय। खासदार सुप्रिया सुळेंनी सुद्धा कराडच्या ईडीच्या नोटिशीवरनं सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। मसाजोग पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची संपत्ती आता चर्चेत आली आहे। त्याने राज्यातल्या विविध शहरात स्वतःच्या तसंच आपल्या निकटवर्तीयांच्या नावे संपत्ती घेतल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठणमध्ये केला। आणि आकानी माल बी काय कमी नाही जमावला राव। शिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर 50 एकर जमीन। बरं का, हे दत्ता इकडे ये बाबा, हे गाभार सांभाळायला जाऊ नाही कुठं। मौजे सेंद्री तालुका बार्शी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास 50 एकर जमीन आहे। बीड प्रमाणे शेजारच्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावे कराडनं शेतजमीन खरेदी केल्याचा दावा धस यांनी केलाय। शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत 10-12 एकर जमीन आहे। शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन का काहीतरी आहे, यांच्या नावावर 15 ते 20 एकर जमीन आहे। ज्योती मंगल जाधव दिघोळा 10 का 15 एकर जमीन आहे। पण वाल्मिक कराडच्या संपत्तीची यादी इथंच संपत नाही। खरं तर ही या यादीची सुरुवात आहे। सुशील पाटील बिल्डर आहे आणि वैशाली हॉटेल आहे ना पुण्याला गेल्यावर आपलं एफसी रोड म्हणतो ना आपण, जंगली महाराज रोडच्या नंतरचं एफसी महाराज एफसी रोडला वैशाली हॉटेल आहे। वैशाली हॉटेलच्या पलीकड सुशील पाटील बिल्डर आणि छाजर त्याच्यात पार्टनरशिप आहे। तिथं एक शॉप असं काढताय, 7 शॉप आकानी बुक केलेत। 7 एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये। पुण्यातही कराडनं कोट्यवधींची संपत्ती घेतल्याचा दावा धस यांनी केला। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्ये प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेच्या बहिणीच्या नावावर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज रोडवर कोट्यवधींच्या किमतीचं दुकान खरेदी केल्याचा दावा धस यांनी केलाय। त्या शॉपचे नंबर सुद्धा मी आणले, 601, 602, 603, 604, 605, 606, 607 आणि 608 आहे विष्णू चाटे ची बहीण सोनवणे यांच्या नावावर। विष्णू चाटे यांचे मावस भाऊ या खटल्यातले संतोष देशमुखला मारणाऱ्या मधल्या आरोपी मधला एक आरोपी कोण, विष्णू चाटे। पुण्यात वाल्मिक कराडच्या कुटुंबाच्या नावे कोट्यवधींची संपत्ती आहे आणि आकांचं दुसरी पत्नी ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4। म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7-5 35 कोटी आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी। 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये। पुण्यात कराडनं तर एका इमारतीचा संपूर्ण टेरेस खरेदी करण्याचा प्रस्ताव बिल्डरला दिल्याचा दावा धस यांनी केलाय। मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो।
बोले वे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को? तो बोले जरा ठहरो बताते हैं। बोले हमको चाय तो पिलाओ। वो बोले पिलाते हैं। बोले हम शाम को चाय पीते तो चाय पिलाओ, दुसरा काही मत पिलाओ। त्यांना विचारलं तेव्हा तो म्हणला टोटल टेरेस मागितलं होतं आकानी, वरचं संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस 35 कोटी रुपये, तरी आमचा आका म्हणला होता 35 देतो, देऊन टाक। पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं, म्हणून वाचलं, आकाच्या तावडीतून वाचलं। केवळ वाल्मिक कराड आणि त्याचं कुटुंब नाही तर त्याच्या ड्रायव्हरनं चक्क एका आलिशान इमारतीत संपूर्ण मजला खरेदी केल्याचा दावा धस यांनी केला। त्याची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। एमिनोरा पार्क, अँड्रोना टावर, मगरपट्टा, हडपसर इथं एक फ्लॅटची किंमत आहे 15 करोड रुपये, 15 कोटी, आणि 15 कोटी रुपयाचे त्यांनी टोटल फ्लॉवरच घेतला, म्हणजे फ्लॉवर एकच फ्लोअर घेतला अख्खा, आणि तो फ्लोअर कोणाच्या नावावर आहे? वाल्मिक अण्णाच्या ड्रायव्हरच्या नावावर आहे। ड्रायव्हर आणि ड्रायव्हर कडून भाड्याने राहायचे अग्रीमेंट सुद्धा करून घेतले, आणि त्याची किंमत होती 75 कोटी रुपये। म्हणजे ह्या 2 चौकशातच वाल्मिकांना 100 कोटीच्या पुढे गेले। खरं तर सामान्य व्यक्तीनं एखाद्या वर्षी IT रिटर्न भरला नाही तर त्याला इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीसीवर नोटिसा येतात। मग वाल्मिक कराडच्या बाबतीत इन्कम टॅक्स आणि ED काय झोपा काढताय का, असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18।